आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसाला रोग आहे। तर आपण बघू शकता चांगला ऊस खूप छान पद्धतीनं मोठा झालेला आहे। त्यानंतर ऊसामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ झालेली आहे। आपण बघू शकता ह्या रोगाला इंग्लिशमध्ये ग्रासी शूट ऑफ शुगरकेन म्हणतात। मराठीमध्ये आम्ही ह्या रोगाला गवताळी असं म्हणतो। तर ह्या रोगाचं महत्त्वाचे लक्षण म्हणजे जास्त फुटवा होणे। आपण बघू शकता फुटवा भरपूर झालेला आहे, अति फुटवा झालेला आहे। त्यानंतर वाढ ही थांबलेली आहे। आपण बघू शकता ह्याच उंचीवर आहे, एवढीच उंची असते जी 1 फूट 1.5 फूट उंची झालेली आहे। ह्या पद्धतीनं वाढ थांबलेली आहे। आणि चांगल्या ऊसाची उंची आपण बघू शकता, चांगल्या ऊसाची उंची आपण बघू शकता ह्या पद्धतीनं चांगला ऊस मोठा झालेला आहे आणि हा रोग असलेला ऊस बारका आहे। त्यानंतर 2 ते 4 महिन्याच्या ऊसामध्ये हा रोग येतो। तर हा रोग आल्यानंतर आपण ह्या रोगाचं मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर पानं जी आहेत ती पहिला पिवळी होतात, त्यानंतर पांढरी होतात। तर ह्या पद्धतीनं ह्या रोगाचे लक्षण आहेत। जर 15 ते 20% हा रोग आपल्या ऊस शेतीमध्ये लावणीमध्ये आला, आपण खोडव्याचं पीक करू नये। तर ह्या पद्धतीनं ऊसामध्ये वाढ बघू शकता आणि रोग आलेल्या ऊसामध्ये आपण वाढ बघू शकता। तर ह्या पद्धतीनं हा खूप डेंजर रोग आहे। हा रोग आपण वेळेत कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे। हे गवताळे आहे, ग्रासी शूट ऑफ शुगरकेन म्हणतो आपण। तर वाढ खुंटलेली आहे, त्यानंतर फुटवे जास्त झालेले आहेत। हे बघू शकता चांगला ऊस ह्या पद्धतीनं वाढलेला आहे। तर हा रोग आल्यानंतर ह्या पद्धतीनं वाढ कमी होते। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ह्या रोगाला ग्रासी शूट ऑफ शुगरकेन म्हणतात, मराठीमध्ये गवताळी ह्या पद्धतीनं ह्या रोगाचं नाव आहे। तर हा रोग कोणत्या पद्धतीने असतो तर आपण ते एकदा बघूया। तर ह्या पद्धतीनं हा रोग असतो। जर आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये ह्या पद्धतीनं कोणत्याही भागामध्ये ह्या पद्धतीनं ऊस असेल, आपण हा रोग कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे। जर हा रोग ऊसाला आला तर ऊसामध्ये फुटवे जास्त होतात, त्यानंतर पानं पिवळी पडतात, त्यानंतर ती पानं नंतर पांढरी होतात। ह्या पद्धतीनं हा रोग असतो। ह्या पद्धतीनं हा रोग जर आला तर कोणताही ऊसामध्ये कांड्या तयार होत नाहीत। जरी ऊसामध्ये कांड्या तयार झाल्या तर त्या बारक्या बारक्या कांड्या तयार असतात आणि 4 ते 5 फूट एवढाच ऊस तो झालेला असतो। तर ह्या पद्धतीनं हा खूप डेंजरस रोग आहे। तर हा रोग कोणत्या पद्धतीने मॅनेज करावं ही चर्चा आता आपण करूया। तर आपण लावणीसाठी जो ऊस वापरतोय त्या ऊसामध्ये ह्या पद्धतीचा रोग असेल तर आपण तो ऊस आपल्या प्लॉटला वापरू नये। दुसरी गोष्ट, जर आपल्या प्लॉटमध्ये तर ह्या पद्धतीनं रोग असेल तर आपण त्वरित तो ऊस प्लॉटमधून बाहेर काढावा। तिसरी गोष्ट, जर हा रोग 15 ते 20% आपल्या प्लॉटमध्ये असेल तर आपण खोडव्याचं पीक घेऊ नये। तर ह्या पद्धतीने आपण ही काळजी आपण घ्यावी। जो ऊस आम्ही लावणीसाठी वापरतो त्या ऊसामधूनच हा रोग आलेला असतो। तर आपण लावणीसाठी जो ऊस घेणार आहोत तो ऊस चांगल्या क्वालिटीचा असावा आणि जो ऊस आम्ही लावणीसाठी वापरणार आहोत त्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण एकदा बघावं की ह्या पद्धतीचा रोग आहे का, त्यानंतरच आपण तो ऊस आपल्या लावणीसाठी वापरावा। तर ह्या पद्धतीनं आपण ह्या रोगाचं मॅनेजमेंट करावं। कोणता ऊस आपण ऊसाच्या लावणीसाठी वापरावा
ही जी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.